नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जे घरकुल आपल्याला भेटतात त्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे त्याच्याबद्दल आपण आज पूर्ण व्हिडिओ बोलणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर आता तुम्हाला घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेला जायची गरज नाही मित्रांनो। तर तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनवरूनच अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकता। तर त्यासाठी तुम्हाला 2 ॲप इन्स्टॉल करायचे आहेत मित्रांनो। तर एक ॲप आहे आवास प्लस 2024 आणि दुसरे ॲप आहे आधार फेस आरडी ॲप। तर हे 2 ॲप तुम्हाला घ्यायचे आहेत मित्रांनो। तर त्याच्यामध्ये हे आपण ओपन केलेलं आहे आवास योजना प्लस 2024 ॲप। तर ह्या ॲपचा इंटरफेस असा आहे। तर आपल्याला स्टार्टिंगला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि चालू करायची आहे। तर तुम्ही इथं मराठी पण सिलेक्ट करू शकता मित्रांनो। लास्टला मराठी ऑप्शन दिलेला आहे, तर मी इंग्लिश सिलेक्ट करत आहे। त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन ॲज सिटीजन अँड बेनिफिशरी युजर इथे क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही आता तुमचा आधार नंबर टाकायचा। त्याच्या आधी तुम्हाला ह्याला सगळे ही देऊन टाकायचे आहेत मित्रांनो, परमिशन द्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही हा लाभ घेणार आहेत, म्हणजे हा योजना फक्त महिलांसाठी आहे मित्रांनो, महिलांच्याच नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर तुमच्या घरातील राशन कार्डमध्ये ज्या महिलेचं नाव आहे, म्हणजे जी महिला आहे त्यांच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्या आधार कार्डाचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। आणि इथून आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो। तर इथं तुम्हाला व्हेरीफाय वरती जाऊन आधारचा ऑथेंटिकेशनचा जो OTP येणार आहे तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे काय आधारचे परमिशन येणार आहे, तर तुम्हाला ते ॲक्सेप्ट करून प्रोसीड करायचं आहे। कट करता येईल। तर त्या परमिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या नावाने तुम्ही अर्ज करत आहे त्यांच्या तुम्हाला फेस कॅप्चर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्याच्यात तुमचे डोळे स्कॅन होतील, महिलेचे म्हणजे अर्जदाराचे डोळे स्कॅन होतील आणि ते स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला असं येईल की तुमची KYC कंप्लीट झालेली आहे। तर इथून तुम्हाला ओके करून पुढे एक तुम्हाला पिन तयार करून घ्यायचा आहे, तो तुम्ही रँडमली काही ठेवू शकता। तर पिन सेट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे स्क्रीन लॉक विचारले जाते। तर तुम्हाला इथे फिंगर असेल तर तुम्ही फिंगरचं पण ऑप्शन हे अनलॉक करू शकता मोबाईल, किंवा पासवर्ड जे काय असेल तुमचं। त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जनरल इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर पहिलं सुरू तुमचं स्टेट, जे की ऑलरेडी महाराष्ट्रच असेल, तुमचे डिस्ट्रिक्ट, त्याच्यामध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर मी आता माझं लातूर सिलेक्ट करणार आहे। त्याच्यानंतर ब्लॉकमध्ये तुमचं तालुका, तर त्यात पण माझं लातूर आहे। आता तुमची पंचायत सिलेक्ट करायची आहे। तर पंचायत तुमच्या गावची कोणती पंचायत येते ते पंचायत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं गाव। तर असं सर्व सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड करायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस सक्सेसफुली सेव्ह होईल। तर तिथून पुढं तुम्हाला तर असं आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, डू अ सेल्फ सर्वे टू गेट युअर ओन होम, म्हणजे तुम्ही स्वतः सर्वे करा तुमच्या स्वतःच्या घरासाठी, असा याचा अर्थ होतो। तर इथे तुम्हाला स्टार्ट नाववरती जाऊन तुम्हाला हे ॲड्रेस प्रोफाईल तुमचं कंप्लीट झालेलं आहे। हे बाकीचे हे स्टेप तुम्हाला करायचे आहेत। त्याच्यावर आपण इंडिव्हिज्युअल पर्सनल डिटेल इथे जाणार आहोत। नेम ऑफ द हेड, म्हणजे ज्या अर्जदाराच्या नावाने आपण अर्ज करत आहोत त्यांचं आपल्याला पूर्ण नाव लिहायचं आहे। तर येथे तुम्हाला नाव टाकताना तुमच्या आधारवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला टाकायचे आहे। जर तुमचं नाव आधी असेल तर तुम्हाला आधी नाव टाकायचं आहे, जर सरनेम आधी असेल तर सरनेम आधी टाकायचं आहे, म्हणजेच आडनाव। जर तुमचा इथं क्रम चुकला तर तुमचं हे नाव मॅच होत नाही। तर इथं परत तुम्हाला एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर झाल्यानंतर आपल्याला इथे जॉब कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। तर इथं आपण जॉब कार्ड नंबर टाकून घेऊ। जॉब कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर त्याच्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे तुम्हाला। तर SC ST ह्या दोन्ही व्यतिरिक्त कोणची कास्ट असेल तर आपल्याला अदर्सला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकंटचं एज टाकायचं आहे। तर आपल्याला एज टाकल्यानंतर खाली त्यांचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे। तर आपल्याला ते मॅरिडच येणार, तर आपल्याला सिलेक्ट करंटली मॅरिड हे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर नेम ऑफ फादर और हस्बंड, तर इथं आपल्याला त्यांच्या हस्बंडचं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर हस्बंडमध्ये नाव टाकायचं आहे।
त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, तर आधारवरचं पूर्ण नाव टाकून घेतल्यानंतर आपल्याला खाली त्यांचा मोबाईल नंबर आणि त्याच्या खाली आपल्याला त्यांचं सिलेक्शन त्यांचं शिक्षण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर त्यांचं जे काही हे शिक्षण झालेलं असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे त्यांनी काय करतात ते सिलेक्ट करायचं आहे. तर खाली तुम्ही एक लेबर सिलेक्ट करू शकता, लेबर किंवा ॲग्रिकल्चर हे दोन, किंवा मध्ये जर यांच्यात त्यांनी काय करत असतील तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण आहेत तुमच्या फॅमिली हेडला धरून, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची काही डिसेबिलिटी आहे का, ते अपंग आहेत का ते सिलेक्ट करायचं आहे. कुणी नसेल तर म्हणजे ते अपंग नसतील तर तुम्हाला नो करायचं आहे. आणि घरामध्ये कुणाला काही क्रिटिकल इलनेस आहे का, काही गंभीर आजार असं ते असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर नो करू शकता. आणि तुमचं फॅमिली इन्कम ॲन्युअल हे तुम्हाला टाकायचं आहे. तर ते तुम्ही 50,000 रुपये टाकून द्या. 50, 60, 70 ह्या रेंजमध्ये तुम्ही टाकून द्या. तर इथून आपल्याला गो टू नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आता ऍड फॅमिली मेंबर्स मध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्डातील ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींची एक 1 बाय 1 तुम्हाला सगळ्यांची डिटेल भरून घ्यायची आहेत. तर इथं आता आपण 1 बाय 1 डिटेल भरून घेऊया. आता स्टार्टिंगला आपण नाव टाकलं, आता त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं रिलेशनशिप विथ हेड म्हणजे आपण ज्यांच्या नावानं फॉर्म भरत आहोत तर ह्यांचं रिलेशन काय आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर हजबंड म्हणून आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला ह्यांची एज टाकायची आहे. एज टाकल्यानंतर आपल्याला त्यांचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. तर आपण त्यांच्या मॅरिटल स्टेटसच्या नंतर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यांचं शिक्षण सिलेक्ट करायचं आहे. आणि शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर ते सध्या काय करतात ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जे आपण गेल्या स्टेपमध्ये केलं होतं तेच आपल्याला ते थोडक्यात परत करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते अपंग आहेत का असतील तर येस, नसतील तर नो, हे करून आपल्याला ऍड मेंबर करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या मेंबरची पण डिटेल भरायची आहे. नाव टाकल्यानंतर आपल्याला त्यांचा पण आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर त्यांचं जेंडर आणि त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. रिलेशन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्यांची एज टाकायची आहे. एजच्या नंतर त्यांचं मॅरिटल स्टेटस, नेव्हर मॅरिड. आता त्यानंतर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली त्यांचं शिक्षण, त्यानंतर ऑक्युपेशन, त्यानंतर आपल्याला अपंग आहे का न करून त्याला तिथे हे पण ऍड मेंबर करायचं आहे. 2 मेंबर ऍड झाले. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे पैसे कुणाला भेटणार आहेत. तर तेच आपल्याला जे हेडचे आपण डिटेल भरलेले आहेत त्यांचं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला आता ज्यांच्या नावानं आपण फॉर्म भरत आहोत, ज्या महिलाच्या नावानं त्यांची बँक डिटेल इथं तुम्हाला द्यायची आहेत. तर ज्यांच्या नॅशनल बँक आहेत तर त्यांनी कमर्शियल बँक सर्च करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. कमर्शियल बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर माझी स्टेट बँक आहे ते मी सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची ब्रांच सिलेक्ट करायची आहे. तर आता मला आमच्या एरियातील बँकेचे म्हणजे लातूर सिटी मधील बँकेचे आता मला हे लिस्ट दाखवत आहे. तर ह्याच्यातून मला माझी ब्रांच सिलेक्ट करायची आहे. माझी ब्रांच मी सिलेक्ट केली. त्यानंतर इथं आपण ज्या व्यक्तीच्या नावानं फॉर्म भरत आहोत त्यांचा आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे.
बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा तोच बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या महिलेचं नाव ॲज पर बँक अकाउंट म्हणजे आपल्या पासबुकवरती काय नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे नाव टाकायचे आहे. नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर बँकेचे डिटेल्स ऍड झालेले आहेत. तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराबद्दल माहिती सांगायची आहे. तुमचं घर सध्याला रेंटेड आहे का स्वतःचं आहे. तर जेणे आता स्वतःच्याच घरामध्ये राहतात त्यांनी स्वतःच ओनर सिलेक्ट करा. आणि आता ज्या घरात राहत आहेत त्यांना त्याच घराचं बांधकाम करायचं आहे. तर त्यांनी आता इथं हे घराबद्दल माहिती आहे तर ते तुम्हाला पक्का आहे का कच्चं ते सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला त्याच घराचं बांधकाम करायचं असेल तर तुम्ही इथे कच्चं सिलेक्ट करून घ्या. आणि त्याला वापरलेलं मटेरियल पण तुम्ही कसं आहे ते कच्चं सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या घराला किती रूम आहे तर ते सिलेक्ट करून घ्या. आता त्याच्यानंतर खाली तुम्हाला बाथरूम आहे का नाही ते सिलेक्ट करायचं आहे. तर ते पण तुम्ही आहे का नाही ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा. आणि मेन सोर्स ऑफ हाऊस होल्ड इन्कम तुमच्या घरामध्ये मेन इन्कम पद्धत ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर ज्यांना इथे कुणाला गव्हर्नमेंट जॉब असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तुम्ही मॅन्युअल कॅज्युअल लेबर हे तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑप्शन. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कुणाकडे 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 व्हीलर किंवा ॲग्रिकल्चर कोणचं इक्विपमेंट तुमच्याकडे आहे का ते तुमच्याकडे असेल नसेल ते सिलेक्ट करायचं आहे. आणि हे तुमच्या मेंबरमध्ये कुणाचं किसान क्रेडिट कार्ड आहे का तर ते आहे का नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरातला कोणता एम्प्लॉई म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये असणारं कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणि एनी मेंबर ओन्स अ नॉन एग्रीकल्चर एंटरप्राइजेस रजिस्टर्ड विथ द गव्हर्नमेंट याचा अर्थ असं होतो की सदस्याकडे सरकारकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहेत का असं तर तुम्ही याला नो करू शकता. एनी मेंबर अर्निंग म्हणजे तुमच्या घरातील कोणी 15,000पेक्षा जास्त कमवतो का तर तुम्हाला त्याचं येस किंवा नो आन्सर करायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरतो का तर त्याचं पण तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे. तुमच्या घरामधील कोणी प्रोफेशनल टॅक्स भरतो का त्याला पण तुम्ही नो करायचं आहे. तुमच्या जागेची व्हॅल्यू तुम्ही तुमच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त जागा आहे का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर त्याला तुम्ही नोच करा. 5 एकर जागा आहे का त्याला पण तुम्ही नोच करा. तर इथं पण तुम्हाला तुमच्या घरावरती छत आहे का ते वापरलेला विचारला आहे छत किंवा स्लॅब तर त्याला पण तुम्ही नो करायचं आहे. असेच काही खाली फॉर्मॅलिटी आहेत हे तुम्ही येस किंवा नो करू शकता. तर इथे तुम्हाला विचारलं आहे की तुमच्याकडे जागा आहे का घर बांधण्यासाठी तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी येस करायचं आहे आणि ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या राशन कार्डामधील आधी कोणत्या व्यक्तीला ह्या कोणत्या योजनेचा लाभ भेटला होता का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. असेल तर येस नसेल तर नो तुम्ही सध्याला नो करून सेव्ह करून टाका. आणि हे नंतर तुम्हाला तुमच्या घराचे फोटो काढून अपलोड करायचे आहेत. फोटो काढल्यानंतर तुम्हाला रिमार्कमध्ये तुम्ही काय पण टाकू शकता ते करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर गो टू नेक्स्ट वरती जाऊन तुम्हाला ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला आणखी एक फोटोचा ऑप्शन येईल. तर तुम्हाला इथं आणखी एक फोटो अपलोड करायचा आहे. तर तुम्ही परत एक घराचा फोटो काढून घ्या. आणखी एक फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून गो टू नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तर इथे तुम्हाला तुमच्या घरासाठी काय प्लॅन दिलेले आहेत तर ते तुम्हाला प्लॅन सिलेक्ट करायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकता पुढे स्क्रोल करून की घराचे फोटो दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता. आणि तर वरती आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे की बेनिफिशियरीला ते मासोन ट्रेनिंग पाहिजे आहे का तर त्याला तुम्ही नो करा. आणि इथे तुम्ही एक मॅप सिलेक्ट करून तुम्ही इथे सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सगळा भरलेला आहे. तर तुम्हाला इथे एकदा सगळं क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे फॉर्मला त्या PDF मध्ये डाउनलोड करू पण चेक करू शकता. PDF असं तुमचं डाउनलोड झालेलं आहे. आणि नंतर तुम्ही इथे पण तुमची सगळी डिटेल एकदा चेक करून घ्या सगळं करेक्ट आहे का. हे सगळं तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून तुम्हाला इथे डिक्लेरेशनला टिक करून त्यानंतर तुम्हाला इथे गो टू नेक्स्ट वरती जाऊन
तुमचा सर्वे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार आणि तुमचं जॉब कार्ड तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता आपण आधार व्हेरीफाय करून घेऊयात. व्हेरीफाय आधार वरती जाऊन आता व्हेरीफाय झालेला आहे आपलं, तर आपल्याला आता व्हेरीफाय जॉब कार्ड करून घ्यायचं आहे. जॉब कार्ड पण आपलं व्हेरीफाय झालेला आहे. तर तुमचं असं दोन्ही व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे हा सर्वे आणि इथं खाली अपलोड सर्वेला क्लिक करून हा तुमचा सर्वे तुम्हाला अपलोड करून द्यायचा आहे. मग आता हा तुमचा सर्वे अपलोड झालेला आहे, म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशनवर अपलोड झालेला आहे घरकुलाचं. तर ते तुम्हाला ओके करून सोडून द्यायचं आहे आणि तुमचा ऑटोमॅटिक बॅक होऊन जाईल. आता इथे तुम्हाला वर येईल की सर्वे तुमचा कंप्लीट झालेला आहे सक्सेसफुली. थँक्यू फॉर कम्प्लिटिंग द सर्वे. यू कॅन नाउ ट्रॅक द स्टेटस अँड अपडेट्स ऑफ युअर सबमिशन. तर इथून तुम्ही तुमच्या भरलेल्या फॉर्मचं तुम्ही स्टेटस पण चेक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. नवीन नवीन अपडेट्स आपण टेलिग्रामवरती टाकत राहतो आणि व्हिडिओला शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.